भैयू चल. चल निघतो. निघतो काय निघतो? हा आपली पाठ फिरली आणि या अर्जुनानं काही दगा फटका केला तर काय करणार आपण? तुम्ही त्याला असं एकट्याला सोडून लय मोठी चूक करताय. भैयू कधी कधी चुकाच का आम्हाला येते यात. म्हणजे मामा इथं थांबण्यात काय पॉइंट नाही. चल घरी जाऊ. डोकं फिरलंय का तुझं? हा खेळ बंद कसा पाडता येईल ना ते पाय. 24 तास त्यांनी जर सायकल चालवली ना ते मस्त मिळतो लोकांमध्ये. देव करतील लोक त्याला. मग जमिनीवर आणणं मुश्किल होईल. हा बल्ले मामा चले. तुमच्या फॅमिलीला इथंच सोडून जाणार आहात का? तुमची बायको आणि तुमची बहीण तुमचीच आहे ना का त्या बाळ्या बैलाची आहे? म्हणे चल घरी. मी थांबते ना. आणि पंकज असा ना तो सोडेल आपल्या दोघींका. पंख्याकडे नंतर पाहतो मी. तू चल घरी. अहो पण प्रिया चल. नाही. प्रिया आपल्या घरीच आहे. नाही येणार मी. कृष्णा वाट बघतोय ना. चल. मी येणार नाही. या बाळ्याला भाऊ मानतेस ना तू? लक्षात ठेव तू माझी सख्खी बहीणच. आणि कसं आहे माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलेलं मला बघवणार नाही. घरीच आहे. नाहीतर आत्ता आज जाईल सायकलवर खापकन लाद घाली. हा सगळा खेळ नाही तर संपून जाईल. पुढचा राडा माझा मी निस्तरी. चल. खरंच वाटत नाही. काय चाललंय तुझं? गप्प राहू ना. दिसत नाही का तुका? दिसतंय ना म्हणूनच विचारते काय चाललंय तुझं. वाटते ना अर्जुन दादाची काळजी. तू का असं वागलीस त्याच्याशी? प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम. मान्य कर ना त्याच्या इतकं दुसऱ्या कुणावरच प्रेम नाहीये तुझं.
भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्या पठेन्नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गतिं जपेन् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टमो ब्राह्मणे वेश्च लिखित्वा या समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता। आणि 6 तास पूर्ण झाले अर्जुन दादा, आता फक्त उरलेले आहेत 18 तास। मस्त मस्त अर्जुन दादाचे 7 तास कंप्लीट झाले। कुणाशी मी तसा मुलगा वाटलो का वहिनी? तसा म्हणजे मी अर्जुन दादाची पेपरात बातमी द्यायची ना, तर ते देत होतो। तुझ्यासाठी छापकाना उघडा ठेवलाय ना रात्रीचा। हॅलो, वहिनीने पकडलं मला। हा पंकजराव बिझी का? तू गेला नाही घरला? नाही, ते आवडतं आपल्याला सर्कस पाहायला। सर्कस चालली का? सर्कस वाटली? नाही म्हणजे ते अर्जुन दादा चांगलं काम करताय ना, शाळेच्या पोरांसाठी गरिबांसाठी चांगलंच काम करतायत। मी म्हटलं की आपण पण मदत करू म्हणून आलतो। मदत केली का? मदत नाही म्हणजे तेच कळायला आलतो, पण कुठे करायची तेच कळत नाही, म्हणजे माहिती नाही ना। करायची मदत म्हणजे तिथे दिसतंय ना ते डबड। वाचला काय? नाही म्हणजे मी ते वाचलं नाही ना, त्याच्यामुळे लक्षातच आलं नाही। मला वाटलं तुमच्याकडेच द्यायची का काय? तिथं करायची का? तिकडच करायचे मदत। तिथं टाक। चष्मा मला की तुला? टाकतो। ते सुट्टे नाही आहेत, सुट्टे घेऊन आलो। हा ए सुट्टे आहे का? सुट्टे काय रे, गुत्त्यावर चालला का सुट्टे घ्यायला? नाही, ते दुकानात घेऊन आलो। हा या बर का, आई मी तर आलो।
अर्जुन सावित्री वहिनी लागलंय का तुला? अरे मला लागल्याचं सोड पंकज, इकडचे खेळ उचला पटकन. पण हे इथे खेळ टाकले कोणी? मायलाच्या भय्यूच्या त्यानेच टाकले ते. भय्यूच्या नतरतम थांब. असतील नसतील तेवढे सगळे खेळ आठवा बर का. एकही जरी सायकल खाली आला ना तर बोंबलेल सगळं. अर्जुन सांभाळ. मला थांबा. वहिनी ते पळून गेले. पळून गेले? ठीक आहे, एक काम कर, घरी जा. म्हणजे सॉरी बरं का वहिनी, म्हणजे माझं लक्ष होतं ना. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी घरी जा. नक्कीच काहीतरी मॅटर आहे. सहज नव्हते आले तिकडे. काय ना पंकज, त्यांचा एक प्लॅन आपण फेल केलाय, पण दुसरा काहीतरी कांड करायला येतीलच ते परत. वॉच ठेवायला पाहिजे त्यांच्यावर. जा पळ. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभीर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टु वासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रौ वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. रामादादा, रामादादा, इकडे या ना. ओय मालकीन बाई, एक काम करता का, थोडं गरम दूध घेऊन येता का? बर ठीक आहे. अहो पण तुम्ही एकट्याच कशा राहणार? अहो एकट्या कुठे, गुरुजी आहेत की. ते झोपलेत. अहो ठीक आहे, याल तुम्ही तोवर. बर ठीक आहे, येतो तो मी. जा. हा. पाणी दे. देते की. हे घे. हातावर दे. हातावर? अजून दे. अरे तुला झोप येते?
काय झालं? रुतला. हा? तुला बघून काटा रुतला इथं. हाय हाय, काय चिकना दिसतोस रे अर्जुन, असं तोंडावर पाणी मारताना. तुला कळतंय आपण कुठे आहोत? तुला कळतंय का इथे कोणीच नाहीये? पण काय पण म्हणा, आंघोळ करून आल्यावर ओल्या अंगानं बाहेर येतोस ना, ऐक रावस दिसतोस, रावस. काय माझ्या नवऱ्यासोबत फ्लर्ट नाही करू शकतोय मी? तू काही वेडी झाली आहेस का? अरे कधीच, तुझ्या प्रेमात. हे हात काढ आणि चल बाजूला. सॉरी बर का मिस्टर, नो डिस्टर्ब. ही मेनका तुमचा तपोभंग नाही करणार. आता काय झालं हसायला? लई प्राऊड फील होतंय रे. काय पण म्हण, टॅलेंट आहेच माझ्यात. मी ना जे बोलते ते करूनच दाखवते. काय म्हणलं होतं मी तुला? एक दिवस येईल जेव्हा माझा नवरा माझ्या भोवती गरा 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 फिरेल. आणि आता बघ की माझा नवरा खरंच फिरायला आहे, आणि ते पण थोडं थोडकं नाही, तब्बल 24 तास. गरा 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 गरा. माझा नवरा खरंच फिरायला आहे, आणि ते पण थोडं थोडकं नाही, तब्बल 24 तास. गरा 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 गरा.